कोणाला असते? चैतन्यालाच असते. मी आहे असं कोण म्हणतंय? चैतन्यच म्हणतंय. म्हणून अहंता चैतन्यालाच आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अहंता असणं काही वाईट नाही. मी आहे म्हणायला काय बिघडलं का? आहे म्हणून म्हणायला, कळत आहे म्हणून म्हणायला काय बिघडलं? मी आहे म्हणला तर. पण तो मी आहे म्हणायलाय, पण जे मी नाही त्याला मी म्हणायलाय. त्याला म्हणलं तू आहे, पण कोण आहे? ते म्हणतो मी माणूस आहे, मी देह आहे, मी जन्मणार आहे, हे मरणार आहे. हा, मग आता म्हणाय बराळायला लागलाय. आता काय करायला? आता जसं वाघ नसून वाघ आहे म्हणायला, म्हणजे काय व्हायलाय? तसा हा देह नसून देह आहे म्हणायला, जन्मणारा नसून जन्मणारा आहे म्हणायला, बालक नसून बालक हे म्हणायला आहे. म्हणजे काय व्हायला? आता बराळायला आहे. म्हणून हे सगळे माणसं बोलायलेत का बराळायलेत? हे बराळायला लागले. हे पाटील हे, अमुक राव हे, नवरदेव हे, बाप हे, त्याला म्हणा बराळायला लागलाय. काय व्हायलाय? हा, बराळायला. दिसणार आहे, तरुण आहे, गोरा आहे, काळा आहे, जे काय म्हणतात, करता हे, भोगता हे. तर तुकाराम महाराज म्हणाले हे काय व्हायले? सगळे हे बराळायला लागलेत. आता बराळायला लागलेत ना, म्हणजे हे स्वरूपावर काय झालेले आहेत? आता झोपलेले आहेत का नाही? यायला जाग करणं आहे का नाही? त्याला म्हणा तुम्ही बराळायला लागले. आता तुम्हाला काय करतो आम्ही? जाग करतो. कसं जाग करतो ते पाहू. त्याला म्हणा तू तर आहे ना, आहे ना तू. कोण तू? ते मला जाणणारा मी. कोण मी? जाणणारा मी. ते जाग करतो आपण त्याला. मग तू जाणणारा, आणि तू जाणणारा ह्या देहाला काय म्हणायलाय? मी म्हणायलाय. मग तू जाणणारा आहे खरे, हा देह आहे ना. देह काय वस्तू आहे? पाय भर तू आता काय कर. मग त्याला जाग करावं लागतं, नीट दाखवावं लागतं ते. हे का जागे आहे का माणसं? हा, ते म्हणते हे नवरदेव हे बाप हे, त्याला असं जाग करा, दाखव कुठची बाप हे. तर मग डोळे वाचतो मी. तर ते नाही का ते जाग करणं. एक माणूस नाही का पंची करणार, एक विवेकी होता आणि एक अविवेकी होता. दोघं चालले, पुढून एक गाडी आली. मग तो अविवेकी काय म्हणला? ती गाडी आली. काय आली? तो विवेक म्हणला कुठं गाडी आली? कशाची गाडी गिडी आली? ते मला ते काय ती जवळ आली. आता तुम्हाला का दिसना का ती डोळ्यानं? ती पहा ती गाडी. ते मला कायची गाडी आली? काय म्हणायला लागलाय तू? गाडी गिडी काय नाही. ते म्हणला याला का डोळे नाही का? काय दोघायला चाला वाद. ते म्हणला ठीक आहे, ही कुठची गाडी? ते मला आली जवळ. ते मला आली. ते म्हणला ही काय गाडी? ते म्हणलं ही काय? असं नको दाखवू, आता हात लावून दाखव कोणची गाडी. मग त्यानं काय केलं? तेवढं त्या दांड्याला हात लावला. ते म्हणला ही गाडी. ते म्हणलं ही गाडी कुठं आहे? आता दांड्या येतात. मग कुठं म्हणता येईल गाडी त्याला? मग त्यानं त्या खुटल्याला हात लावला, त्या साट्याला. ते म्हणलं हे तर काय आहे? हे साठ आहे. कुठं आहे गाडी? मग त्यानं चाकाला हात लावला. ते म्हणलं हे तर काय आहे? ते म्हणलं ही गाडी. ते म्हणलं हे तर चाक आहे, हे कुठे गाडी? सगळ्या तर सगळे अवयव कुठं गाडी सिद्ध करता आली. आता डोळे उघडायला लावले. त्यानं काय उघडायला लावले? आता ते म्हणलं जरा डोळे उघडून पाहि ना. असा मोघम काय बोलायला गाडी गाडी. तसं हे म्हणते ही बाई आहे, हे माणूस आहे, हे शरीर आहे. कोणचं शरीर आहे दाखव बरं. समजा आता आपण त्याच्या पुढं नेऊ. घट्ट भागाला हात लावला तर आमची माती, पातळ भाग सांगशील तर आमचं पाणी, उष्ण भाग सांगशील तर शरीरातला अग्नी, हालणारा भाग सांगशील तर वारा आहे, आणि पोकळ भाग सांगशील तर कुठे तो शरीर दाखव, कुठे तो हा माणूस. मग गपचिप त्याला डोळे, नाक दाबल्यावर तर उघडणंच आहे त्याला तोंड. हा, मग म्हणतो हो हे कसे येते? पंचभूत. काय येते? हा, मग तुला माहिती ना आता. मग गपचिप बस, याला माणूस म्हणू नको, शरीर म्हणू नको, पंचभूत मन. काय म्हण आता? हा, मग हे काय आहेत आता? पंचभूत. मग हे पंचभूत आणि मन. बरं आता त्या पंचभूताला मी
नाही ते म्हणतात आता नाही म्हणता येईल, कारण पंचभूत तर मी नाही, माती पाणी अग्नी वारा याला कळत नाही, आणि ते तर मी नाही, त्याच्यावर मी कसं आहे? त्याला म्हणायला लावा ना आता की हे शरीर पंचभूत आहे, आणि आता मन मी हे पंचभूत आहे म्हणू शकतो का त्यो? किती बी म्हणायला लावलं तर आता म्हणणार, कारण त्याचे डोळे उघडले, आता आपण उघडवले, आता काय केले? आता डोळे उघडल्यावर तेच म्हणू शकत नाही हे शरीर आहे किंवा हे मी आहे म्हणून, तेच म्हणून हे मी नाही. चला हे मी नाही म्हणजे शरीर मी नाही, काढी की नाही आणता आता ते याच्यावरली. मग तसं आपण म्हणतो प्राण मी नाही, मन मी नाही, ते सगळ्या पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, आणि लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे कशाचा गोंधळ येऊ? हा, पंचभूताचा गोंधळ. आणि पंचभूताचा गोंधळ म्हणल्यावर पंचभूतच, आणि असं स्पष्ट झाल्यावर म्हणतो का आता मी देह? मग आता याच्यावर आणता ठेवली की त्यानं नाही, मग आणता नाही का? आहे. मग कोण मी? जाणणारा न बदलणारा एक असा मी. नेली का नाही स्वरूपावर आणता? आता कशावर आली आता त्याची आणता? मग आता म्हणायला मी तर आहे पण हे मी नाही. मग कोण मी? जाणणारा न बदलणारा एक असा कोण आहे? मी आहे. मग मी जाणणारा हे नाही, याचा द्रष्टा आहे मी. आता कोण आहे? द्रष्टा झाला आता तो, म्हणजे आता वेगळा निघला ना. काय निघला? हा, ही माझी उपाधी आहे, आणि याला मी जाणणारा त्याचा द्रष्टा त्याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. म्हणजे आता तो काय झाला? जरा स्वरूपी आणते ठाऊ. आणता तो स्वरूपावर आली, आणि स्वरूपावर आणता आल्यावर हा संसार वाव म्हणायला काहीच अडचण येत नाही. पण आपली आणता कशावर नाही आली? आणि एकदा स्वरूपावर आल्यावर आपल्या अस्तित्वात ह्यो अनुभवाला येणारा प्रपंच अस्तित्वात जरी अनुभवाला येत असला तरी तो आपल्या अस्तित्वात सिद्ध होत नाही. काय होत नाही? आता आपण म्हणतो ना आता हे आपल्या अस्तित्वात अनुभवाला यायला, पण आपल्या अस्तित्वात जर आपल्यासारखा खरा असता तर आपल्यावर त्याचा परिणाम झाला असता. काय झाला असता? हा, कारण तो जर खरा असता तर आपल्यावर त्याचा काय झाला असता? परिणाम झाला असता. कारण तो आपल्या सत्तेत असता तर परिणाम झाला असता ना. तो आपल्यासारखा जर खरा असता तर आपल्यावर काय झाला असता त्याचा? कारण एका सत्तेतले पदार्थ एकत्र आल्यावर तिथं साधक बाधक व्यवहार होतो. काय होत असतो? एका सत्तेतले दोन पदार्थ एकत्र आले म्हणजे काय होत असतो? साधक बाधक व्यवहार होत असतो. साधक बाधक व्यवहार म्हणजे समजा अग्नी पाण्यात शिरला, काय झाला? तो थंड पाण्याला गरम करतो. तो काय करतो? तो थंड पाण्याला काय करीत असतो? गरम करीत असतो. किंवा समजा आता रोडवर आहे, रोडवर वाहनं फिरत येत का नाही? मग वाहनं फिरत येत तर वाहनानं रोड बी घासतो. काही दिवसात घासतच का नाही तो? आणि रोडनं वाहनं बी घासत येत, टायर घासत येत का नाही? कारण तिथं साधक बाधक व्यवहार झालाच का नाही? तो बाधक व्यवहार झाला का नाही? कुठं साधक व्यवहार होतो तर कुठं बाधक व्यवहार होतो. चला, आणि ते टायर तुम्ही तिकडे त्या मशीनमध्ये नीट करायला नेल्यावर ते पुन्हा भरून निघत येत. मग त्या मशीनचा आणि टायरचा संबंध आला की साधक व्यवहार होतो. कोणचा व्यवहार झाला तिथं? आणि इकडं रोडवर पळाल्यावर बाधक व्यवहार होतोच ना. साधक बाधक व्यवहार तो एका सत्तेतल्या पदार्थात होता असतो. तसं इथं जर हे आपल्या सत्तेतले असते तर, हे जर आपल्यासारखे खरे असते तर साधक बाधक व्यवहार काय झाला असता की नाही? मग आता हे जडाचा ना आपला जर संबंध आला असता तर त्यानं आपल्याला काय केलं असतं? जड केलं असतं. आणि जड केलं असतं तर जाणणं राहिलं नसतं. हे अनित्याचा संबंध येऊन आला असता तर त्यानं आपल्याला अनित्य केलं असतं. नाही तर मग आपण त्याला नित्य केलं असतं. कोणतं तरी केलंच असतं ना ते.
पण आपल्याला त्याला नित्य करता नाही आलं, कारण करताच येत नाही, कारण ते आपल्या सत्तेतलं गज. आपण याला नित्य मानण्याचा प्रयत्न करायलो, नित्य करण्याचा प्रयत्न करायलो. आपल्याला आता दात पडू नये, पण ते पडल्याशिवाय राहत नाही. आपल्याला वाटतं पांढरे केस होऊ नाही, त्यासाठी लावले आपण ते. आपल्याला ते म्हणून आपण ते काय करतो, आधी चांगले तेल वापरतो, काळे होऊ नये, हे काय होऊ नये प्रयत्न करतो ना. पण किती ते चांगले वापरले ते कसे लोक असते ते जाहिराती देणारे, हा हे तेल लावलं ना काळे केस पांढरे होतात नाही, त्याला काय नसतं, इकायचं असतंय ते. त्याला माहिती आहे मूर्ख येतं, फक्त जाहिराती करा, काय करा. हा एखाद्यावर तेल लावू पांढरे व्हायच्या आधी गळूनच जाते ते टक्कल. ते म्हणजे आता दुसरी जाहिरात, ज्याचं टक्क झालं असं त्याला पुन्हा येते तर ये ना लावा. मूर्ख. अरे ते काही केलं तरी ते पांढरे झाल्याशिवाय राहत नाही, त्याला तुला काही करता येत नाही. चला म्हणून बाबा हो, जडात आपल्याला काही करता येत नाही, जड आपल्याला काही करू शकत नाही, कारण ते आपल्या सत्तेतलं नाही. म्हणून बाबा त्याचा आपल्यावर काय झाला नाही, परिणाम झाला नाही. म्हणून आपण जाणणारे जशाला, म्हणून हे जडात राहून बी आपल्याला त्यानं जड केलं नाही. हे सारखं क्षणाला बदललंय तरी आपल्यात बदल केला नाही. हे तुकड्याचं असून सुद्धा आपल्यात एकही तुकडा केला नाही. साक्षात दुःखरूप असून आपल्याला दुःखी केलं नाही. आपण जशाला तसेच आहोत. मग आपल्यात जर याचा काही परिणाम झाला नाही तर आपल्या स्वरूपात याला अस्तित्व नाही. म्हणून हे असायला नाही, आणि मग असायला नाही तर ते नाहीच. म्हणून प्रपंच पारमार्थिक प्रपंच नाही. कोणता प्रपंच नाही आता, हा जसं प्रतिबिंब अनुभवाला यायले पण प्रतिबिंब व्यावहारिक नाही, आणि व्यावहारिक नाही तर मग ना असू द्या दिसू द्या नाही, फक्त काय नसावं आपल्याला ते व्यावहारिक नसावं. तसा हा प्रपंच प्रतीतीला जरी येत असला तरी पारमार्थिक नाही, व्यावहारिक आहे म्हणा, राहू दे त्याला व्यावहारिक, पण तो पारमार्थिक नाही. पारमार्थिक नाही म्हणजे तो नाही पारमार्थिक दृष्टीनं, म्हणून प्रपंच नाहीच. म्हणजेच मग आता स्वरूपी आणते ठाव, म्हणजे आपलं पारमार्थिक स्वरूप आपण लक्षात घेतलं आता की मी कोण आहे, सच्चित आनंद पारमार्थिक. कसा पारमार्थिक, आणि हे असं जड दुःखरूप व्यावहारिक. आणि मग असं जड दुःखरूप व्यावहारिक म्हणलं की पारमार्थिक दृष्टीनं ते नाही ठरलं. म्हणजे आता वाव अनुभवाला यायले पण कसं आहे, वाव म्हणजे अस्तित्व नाही, पारमार्थिक नाही. मग राहू द्या ना, आता वाव ठरलाय, काय ठरलाय आता, आणि वाव ठरलाय म्हणजे नाही ठरलाय. अरे दोरीवरला भासलेला सर्प नाही म्हणणं काय, भासलेला म्हणणं काय, दोन्हीचा अर्थ काय. एक म्हण लागला सर्पच नव्हता, आणि दुसरा म्हणला होता पण भासलेला होता. भासलेला होता म्हणजे नव्हता, आणि नव्हता तर मग तो होता नव्हताच म्हणायला लागला तो नाही म्हणणारा. तसं आता प्रपंच नाही म्हणणं काय आणि भासलेला म्हणणं काय, म्हणजे तो नाही. म्हणजेच काय ठरला आता, वाव ठरला. आणि प्रपंच वाव ठरला हे आपलं काय झालं, काम झालं. प्रपंचच नाही तर दुःख नाही तर बंधन नाही, म्हणजे स्वरूपी आणते ठाव. आणि मग असं कशात सांगितलं 15व्या अध्याय, आणि स्वरूपी आणते बंधनच नाही मला, खाली राहिला तो परमात्माचा आहे, उरला तो अवतारी. काम नाही झालो पायी, हा किंवा तुका म्हणे हरीन काही उरून येली झालं. म्हणून हरीच्या ठिकाणी प्रपंच नाही, बंधन नाही, खाली राहिला तर मोक्ष आहे. आता आमचं काय झालं, काम झालं दादा. म्हणजे काम झालं म्हणजे आता बोलायचं बी राहिलं नाही. म्हणून आपलं पुंडलिकावर दे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम.
ठल ठल कुंडली